गुरुपौर्णिमा निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। गुरु शिष्य स्नेह संमेलन म्हणून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। पण ही गुरुपौर्णिमा नसून सर्वात प्रथम हा धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे। कारण सर्वात प्रथम या आषाढी पौर्णिमेच्या दिवशी तथागतांनी 5 भिक्षूंना दीक्षा दिली होती। त्यानंतर विजयादशमीच्या दिवशी प्रियदर्शी सम्राट अशोकांनी दीक्षा घेतली आणि त्यानंतर 14 ऑक्टोबरला विजयादशमीच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतली आणि या 9 कोटी जणांना दीक्षा दिली म्हणून हा धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो। बाबासाहेबांनी तथागताचा धम्म स्वीकारला कारण तुकाराम महाराज तथागताला गुरु मानत होते आणि तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजाला गुरु मानत होते आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीवीर ज्योतिबा फुलेला गुरु मानत होते आणि ज्योतिबा फुलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुरु मानत होते। म्हणून त्यांच्या विचारांना प्रेरित होऊन बाबासाहेबांनी यांना गुरु कसे मानले हे सादर गीतामध्ये ऐका। शाहू फुले इनका मैं पहले नाम लेती हूँ। बुद्ध कबीर शाहू फुले इनका मैं पहले नाम लेती हूँ और बुद्ध गौतम के चरणों पर रोज फूल चढ़ाती हूँ। प्यारे भीम जी पर ये से जान निछावर करती हूँ और तमाम मेरे भाई और बहनों को हाथ जोड़कर जय भीम करती हूँ, जय भीम करती हूँ। बोला जय कबीर अन शाहू फुलेला, बुद्ध कबीर अन शाहू फुलेला, भीमान गुरु हे माणूस
दादा बुरबुरे आणि वहिनी यांच्याकडून 100 रुपयाचं दान आलेलं धन्यवाद. आमचे यशवंत मामा यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं धम्मदान आलेलं धन्यवाद. आणि आमच्या समुद्रपूरला ड्युटीवरती आहे आमच्या भगत वहिनी यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं दान आलेलं धन्यवाद. कबीर अन शाहू फुले, बुद्ध कबीर अन शाहू फुले, भीमाने गुरु हे मानले. बंधू आदरणीय योगेश भाऊ फुलझेले यांच्याकडून 100 रुपयाचं दान 100 रुपयाचं धम्मदान मिळालं. हा दान नसून मला खूप मोठा आशीर्वाद आहे भाऊचा. 100 रुपयाचं दान आलेलं धन्यवाद ताई.
तुमच्या पुढे गीत गात आहे आणि पहिलीच वेळ आहे तर माफ करा. शाहूचे आरक्षणाचे ते राज्य, शाहूच्या आरक्षणाचे ते राज्य, शाहूच्या आरक्षणाचे ते राज्य, शाहूच्या आरक्षणाचे ते राज्य, शाहूच्या आरक्षणाचे ते राज्य, वाटे जणू शिवबाचे स्वराज्य, वाटे जणू शिवबाचे स्वराज्य, वाटे जणू शिवबाचे स्वराज्य, वाटे जणू शिवबाचे स्वराज्य. शाहूच्या आरक्षणाचे ते राज्य, वाटे जणू शिवबाचे स्वराज्य, वाटे जणू शिवबाचे स्वराज्य, वाटे जणू शिवबाचे स्वराज्य, वाटे जणू शिवबाचे स्वराज्य. क्रांती करायची यांच्या परी हे, क्रांती करायची. सुनील भाऊ, तुम्ही तर काल बोलले होते 50-50च्या नोटा आणायच्या आहे म्हणून. 10चे तर जमतच नाही म्हणे. हे 10च्याच नोटा दिल्या तुम्ही, 50चं कुठं ठेवलं नाही. या लागल ना इकडे. शाहूचे आरक्षणाचे ते राज्य, शाहूच्या आरक्षणाचे ते राज्य, शाहूच्या आरक्षणाचे ते राज्य, शाहूच्या आरक्षणाचे ते राज्य, वाटे जणू शिवबाचे स्वराज्य, वाटे जणू शिवबाचे स्वराज्य, वाटे जणू शिवबाचे स्वराज्य, वाटे जणू शिवबाचे स्वराज्य. क्रांती करायची यांच्या परी हे, क्रांती करायची यांच्या परी हे, वादळ मनात ठाणलं, वादळ मनात ठाणले. बुद्ध कबीर आणि शाहू फुले. जय भीम. छोटा अस्मित. जय भीम. बुद्ध कबीर आणि शाहू फुलेला, बुद्ध कबीर आणि शाहू फुले, विमान गुरु हे फुले. या गीताचे कवी आदरणीय विजयभाऊ गायकवाड. सुंदर असं गीत लिहिलेलं आहे आणि या गीताच्या शेवट काय लिहितात ऐका. घेऊन अशा गुरुचे विचार, घेऊन अशा गुरुचे विचार, घेऊन अशा गुरुचे विचार, मला देशाचा घटनाकार, मला देशाचा घटनाकार, मला देशाचा घटनाकार, मला देशाचा घटनाकार. विजयभाऊ लिहितात. घेऊन अशा गुरुचे विचार, झाला देशाचा घटनाकार, मला देशाचा घटनाकार, मला देशाचा घटनाकार, मला देशाचा घटनाकार. सत्व महत्व साऱ्या गुरुच, सत्व महत्व साऱ्या गुरुच, सारं हे विजयने जाणलं, सारं हे विजयने जाणलं. सर्वांच्या उपस्थितीमध्ये आमचे विजयभाऊ गायकवाड बसलेले आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे भाऊसाठी. सत्व महत्व साऱ्या गुरुच, सत्व महत्व साऱ्या गुरुच, सारं हे विजयने जाणलं, सारं हे विजयने जाणलं. मग बुद्ध कबीर आणि शाहू फुले, बुद्ध कबीर आणि शाहू फुले, विमाने गुरु हे